हे नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी श्रीवर. तर आज चाललो आहे गावी संगमेश्वर. तर मकर संक्रांतीनिमित्त चाललो आहे. रात्रीची सोसाईक एक्सप्रेसमध्ये तिकीट बुकिंग केली आहे. तर गांधी आणि टिप्पू माझ्यासोबत आहे. आत्ता मी आहे सध्या दादर स्टेशन. चला ते तिकडे आहेत. मी गाडी तसंच जाते. प्लॅटफॉर्म 8 बोलले गाडी लागणार. चलो फिर चलते. तर मित्रांनो आलो आहे 11 नंबर प्लॅटफॉर्मला. इकडे काही गाडी लागणार आहे, अजून लागली नाही आहे. बघूया क्रांती वगैरे इथंच बसलो. हे बघा इथं क्रांती वेटिंगला. आल्या काय खातोय? भूक लागली? मम्मीला दाखवतोय थांब बघ, व्हिडिओ कॉल चालू आहे. आग्र्याची गाडी आहे विटीवाला. कोकणकन्या एक्सप्रेस. आता याच्यानंतर वाटतं आमची लागेल बागाची गाडी. दाखवतात प्लॅटफॉर्मला आग्र्याला लागणार आहे. बघूया लागतं. तर मित्रांनो फायनल गाडी लागली आणि आमचा कोच आहे S5. फर्स्ट टाईम रिझर्वेशन करून चाललं आहे. एक गाडीचं मित्रांनी हे बघा काय खेळतोय बघा. सायका ट्रेनमध्ये खेळतोय नुसता. क्रांती झोपल्यावरती आणि मी झोपल्या मिळाला की टॉपची आहे. सेट बुक झाली. चला कुठं बाय. मित्रांनो गाडीत वाघ आलेत. वाघ आलेत. तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग. तर फायनली आज कोकणात उतरलं आहे संगमेश्वर येथे. तर ही बघा दादर सावंतवाडीने प्रवास झाला मस्त की झाला. झोपून आलो स्लीपरमध्ये. फर्स्ट टाईम लाईफमध्ये रिझर्वेशनमध्ये कन्फर्म सीट. तर चला आता जाऊया STसाठी. पण झालं आहे असं की प्लॅटफॉर्म नंबर 2ला उतरलं आहे. आता इकडून ब्रिज चढून त्या बाजूला आहे पलीकडे. एवढं पुढे आलो आहे, खूपच पुढे आलं आहे बघा. आणि हे बघा चिल्लू. हे चिल्लर हाय काय चिट्टू? थंडी लागतंय. चला जाऊया पाठी STला. बघूया ST भेटते काय. वाटत नाही भेटेल अशी. तर मित्रांनो मस्त आहे की सुंदर असं संगमेश्वर स्टेशन भारी केलं आहे. पहिली खूप धूळमिट्टी होती इकडे, माती वगैरे होती. आता चांगलं केलं आहे आतून बाहेरून दोन्ही साईड. कोकण रेल्वेचे शिल्पकार दंडवते साहेब. तर मित्रांनो फायनली कोसपला पोचलं आहे. खाऊ वगैरे घेतलं आहे आणि आता जाऊया रिक्षात. हा कोण आहे भूत? हे भूता पुढं बघ. दाटपाड्या. चला रिक्षाने जायचं आहे. काकू वाट बघते. चला हे मित्रांनो फायनली पोचलो आहे घरी. रिक्षाने आलो आणि आता आल्या आल्या बघा हातात काय भेटलं. बागाश. चला मग पाणी गारच आहे. पेटवला नसेल. चला कोलगेट करूया आणि बघूया काकू काय बनवते. व्हाईट चप्पू बोलले काकू. व्हाईट चप्पू बनते का नाही काय माहिती. आता काकू बनवते का नाही. काकूच्या आईने बनवलं असेल व्हाईट चप्पू. ते तो व्हाईट चप्पू हे ब्लॅक चप्पू. तो मोठा ब्लब आईचा असेल ना, तो कुठेतरी लावा. मोठा ब्लब असेल ना ते मित्रांनो. चला सकाळच्या नाश्त्याची तयारी. गावी आलं की हे सगळ्यात मजा असते. ते काय नंतर फोड. तांदळाची भाकरी आणि हे. आणि इकडं तर क्रांतीची अजूनच मजा आहे.
झुणका भाकर एक नंबर मध्ये. आपण पण टेस्ट करूया कसा लागतो बघूया. मला झुणका मस्त लागतो. रात्री चालले होते ते या मस्त नरम मस्त. तू काय खाते? दात पडे खिडकी दात पडतील. चला मग भाकर खाऊन घ्या, पोटपूजा करूया, फ्रेश वगैरे होऊन झालंय. चला मग खाऊन घेतो. तर हे मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग छोटासा होता. छोटासा म्हणजे ट्रॅव्हलिंगच होते फक्त, जास्त काही दाखवलं नाही आहे. हे बघा काळ्या सतवतं मला बोलून देत नाही. दात पडेल लागला खिडकी. तर आजचा ट्रॅव्हल होतं दादरपासून संगमेश्वरला तुताई एक्सप्रेसनी. रिझर्वेशन फर्स्ट टाइम लाईफमध्ये फर्स्ट टाइम ट्रेनचं रिझर्वेशन करून आलं आहे. एस टीचं केलंच आहे आम्ही, असं नाही की नाही केलं, पण ट्रेनचं लाईफ टाईममध्ये फर्स्ट टाइम रिझर्वेशन करून आलो आहे या काल्यासाठी. कारण मकर संक्रांती निमित्त आले तर मार्लेश्वरला खूप गर्दी आहे आणि संगमेश्वरला मार्लेश्वर देवगुक येते साखरपा म्हणजे देवगुक साईडला येतं. तर त्यामुळे बोललं गर्दी खूप असेल तर म्हणून रिझर्वेशन वगैरे फिक्स करून आलं. कन्फर्म तिकीट होती. तर मस्त की झोपून वगैरे आलो आहे आणि मग ट्रेनमधलं काही जास्त शूट केल्यानंतर एस टीचा पुढचा प्रवास आहे ते. मग आता झाले नाश्ता बिष्टा करून फ्रेश होऊन बसलो आहे. मग आता हा ब्लॉग बोललो इथंच थांबूया कारण पुढचा ब्लॉग येणार आहे. अजून बाय नाही केलाय. ते पुढचा ब्लॉग येणार आहे आपला, नक्कीच तुम्हाला दिसेल. तर आता नाही सांगत, नक्की बघा एक नवीन व्हिडिओसाठी. तर चला मग टाटा बाय बाय. इथं गजा घेतोय. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं शेअर करा. ठीक आहे, बाय बाय, गुड डे.